जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुंदरपूर येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। कवी राजेंद्र सोमवंशी यांचा सुंदरपूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान। देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांचा जल्लोष आणि तिरंग्याचा अभिमान अशा उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा परिषद शाळा सुंदरपूर येथे 80वा स्वातंत्र्य दिन माननीय सरपंच तथा प्रशासक सौ प्रतीक्षा विजय सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली। त्यानंतर समाज मंदिर येथील ध्वजारोहण उपसरपंच श्री लहानुभाऊ साळवे यांच्या हस्ते, ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण भूमिपुत्र व प्रसिद्ध कवी श्री राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी सर यांच्या हस्ते पार पडले। विविध सहकारी सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन श्री रावसाहेब सोमवंशी यांच्या हस्ते, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुंदरपूरचे ध्वजारोहण अध्यक्ष श्री अनिल सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली सुंदर संगीत कवायत सर्वांचे आकर्षण ठरली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमास उपस्थित पाहुणे सुंदरपूरचे भूमिपुत्र, सुप्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक श्री राजेंद्र सोमवंशी यांच्या 2 कविता, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकात, तर गोवा राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकात एक कविता समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्यांचा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व विविध कार्यकारी सोसायटी यांच्यामार्फत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सत्कार करण्यात आला। तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजीराव ढेपले यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच मानकेश्वर वाचनालयाचे नवनियुक्त सचिव श्री सुनील भाऊ चिखले यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी क्रिकेट क्लब सुंदरपूरच्या युवा शक्तीने एक आदर्श म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन, बिस्किट, चॉकलेटचे वाटप केले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी श्री राजेंद्र सोमवंशी, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजी ढेपले, मानकेश्वर वाचनालयाचे नवनियुक्त सचिव श्री सुनील चिखले, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री सागर निकाळे तसेच सर्व प्रतिष्ठित मान्यवर, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, देशप्रेमी नागरिक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ, सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी माजी सरपंच तथा शालेय समितीचे शिक्षणतज्ञ श्री राजेंद्र सोमवंशी यांनी सर्वांचे आभार मानले व सर्व कार्यक्रम अतिशय सुंदर, शिस्तबद्ध आणि देशभक्तिमय वातावरणात संपन्न झाला। महाराष्ट्र 7/12 न्यूज, निफाड। त्याचं चांगलं व्हावं, त्याचे पालक असतील, त्याचे शिक्षक असतील, त्याचं चांगलं व्हावं म्हणून त्या काळामध्ये त्याला रागवत असतो, बोलत असतो, थोडंफार मारतही असतो। आताच्या काळात तर मारणंही बंद झालेला आहे। आणि म्हणून मला वाटतं माझा हा प्रवास आहे, हा सगळा तुमचा प्रवास आहे आणि तुम्ही शाबासकीची थाप दिली, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात म्हणून मला यश मिळालं। म्हणून आजचं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातील येणारी 4थीची कविता असेल किंवा गोवा राज्याच्या शालेय शिक्षण विभागामध्ये जी 4थीच्या पुस्तकात आरोग्याची कविता आहे ती असेल, हे सगळं यश आहे, हे सगळं तुमचं पाठबळ आहे। याच्यापुढे गाव म्हणून आपल्या सोबत आहे। कधीही हातमारा वाचनालय नाही म्हणून सांगितलं त्याप्रमाणे माननीय आमदार साहेबांनी आपल्याला वाचनालय दिलेलंच आहे, परंतु त्या वाचनालयामध्ये पुस्तकं मिळवून देण्याचं काम दादा, आम्ही, चिखले साहेब, आम्ही सगळेच करणार आहोत। योगायोगानं चिखले साहेबांची निवड आता चिटणीस म्हणून झालेली आहे, त्यामुळे मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। खरं तर 107 वर्षाचं श्री मानकेश्वर वाचनालय आहे। त्या वाचनालयामध्ये जवळपास 30 वर्ष मी संचालक होतो, 2 वर्ष उपाध्यक्ष होतो, 3 वर्ष चिटणीस होतो। खूप चांगलं काम वाचनालयाचं आहे आणि ही ऐतिहासिक बाब आहे की एवढं मोठं वाचनालय निफाड सारख्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपल्या गावाचं एक सुपुत्र चिटणीस होतो, ही अभिमानाची गोष्ट आहे। तुम्हाला सगळ्यांना, या चिमुरड्यांना सगळ्यांनाच मनापासून